श्री दत्त महात्म्य अध्याय 49. कथाभाग. दत्त म्हणाला की माझा 9वा गुरु अजगर. त्याच्याकडून मी हे शिकलो की सुख आणि दुःख हे भाग्यानुसार मिळते. विषय हे प्रारब्धाधीन असल्या कारणाने सर्वसंग परित्याग करून आणि खटाटोप करून न शिणता ज्यावेळी जे नशिबाने समोर येईल ते खावे. इतर वेळी नुसते पडून राहावे. अजगर तरी हेच करतो. तो पोटासाठी कधीच खटपट करत नाही. उलट जे काही अनायासे मिळते त्यातच तो समाधानी राहतो. आपण सुद्धा तसेच आत्मस्वरूपी दृष्टी ठेवून पडून असावे. 10वा गुरु समुद्र. त्याचे पासून असा गुण घेतला की संपत्ती आली तरी हुरळू नये व गेली तरी दुःखी होऊ नये. समुद्राप्रमाणे कायम धीर गंभीर असावे. आपला ठाव कधी कुणाला लागू देऊ नये. 11वा गुरु पतंग. जो स्वतः इंद्रिये ताब्यात न ठेवता विषयांच्या मागे लागेल तो जसा पतंग दिव्यावर झेप घेऊन जळून जातो तसा नाश पावेल. 12वा गुरु आहे भुंगा. त्याच्यापासून हे शिकलो की असार ओळखून सोडावे व सार घ्यावे. मधमाशीकडून हे शिकलो की उपभोग न घेता कंजूषपणा करून साठविलेले धन शेवटी मधाप्रमाणे चोरापोरी लुटलेच जाणार. हत्ती हा माझा 13वा गुरु. सिंहासारख्याला सुद्धा नामोहरम करणारा हत्ती विषय सुखाच्या लोभामुळे हत्तीनीच्या मागे जातो व खड्ड्यात पडतो. स्त्रीचा लोभ घातक आहे. हा धडा मी त्यावरून शिकलो. 14वा गुरु मधमाशी हा आहे. ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत वणवण करून मधाचा साठा करून आणि त्यातील एक थेंबही न पिता पोळे भरते. पण शेवटी भिल्ल व कातकरी अकस्मात घाला घालून तो सर्व मध लुटून नेतात. मग त्यापेक्षा भिक्षान्न सेवन करून राहणे जास्त हिताचे नाही काय. हरिण हा माझा 15वा गुरु आहे. वाऱ्यासारखी गती असून कोणाच्याही हाती न लागणारा हरिण नाद व संगीत यांना भुलतो व देहभान विसरल्या कारणाने बंधनात अडकतो. गीत, संगीत, नृत्य अशा गोष्टींपासून साधकाने दूरच राहावे हे मी हरणापासून शिकलो. तसाच 16वा गुरु मासा. तो अत्यंत चपळ असल्यामुळे हातात सापडणे अशक्य. पण गळाला लावलेले आमिष खाण्याच्या लोभाने फसतो आणि मरतो. जिभेची चटक आवरणे हेच हितकारक. रसना जीभ जिंकली तर सर्व विषय जिंकलेच म्हणून समज. अध्याय 49. श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. जो कृपासागर तो श्री दत्त मुनीश्वर. म्हणे राजा ऐक सादर 9व्या गुरुचा उपदेश. स्त्री पुत्रेच्छा धरून विषयी राहे रमून तया अकस्मात ये पतन म्हणून सोडून द्यावे घर. कल्याण किंवा अकल्याण ते आपोआप ये घडून त्याला कर्म कारण. मग वाया भ्रमण का करावे. सर्वास प्रारब्ध कारण तेणे अवश्य सुख मिळे जाण. जसे उद्योगाविण दुःख येऊन भिडते. हे सत्य मानून व्यर्थ उद्योग करून सुखार्थ आयुष्य न खर्चून राहावे पडून आरापरी. रहस्यार्थ हाच जाण. स्वर्गी नरकीही असता जाण. इंद्रिय सुख ये मिळून प्रारब्धाधीन ते असे. यद्यपि कुत्रा झाला कुत्री मिळे भोगाला. दैवयोगे स्वर्गी गेला इंद्राणी त्याला मिळेल ती. इंद्रही इंद्राणीशी रमून सुख घे मैथून करून. कुत्राही कुत्रीपाशी जाऊन घेई रमून तेच सुख. परतंत्र इंद्रिय सुख सर्वांसी समान देख. आदी अंती सर्वत्र दुःख.
मध्ये हा सुखभास मात्र. हे तो मुख्य सुख नसे, तथापि जीव जेथे वसे, तेथे दैवे तेही मिळत असे. कळे असे आरापासून. मनी खंती न धरून आर राहे पडून, तसे राहावे उदासीन नित्य धरून अजगर वृत्ती. संतत पडुनी आर विश्वास ठेवी दैवावर, जो जेव्हा जसा आहार संतोषे तसा तो खात असे. स्वल्पत्व महत्व न पाहून मिळेल ते घे खाऊन, कधी ये मिष्ठ मिळून कधी विरस तरी न टाकी. ते संपूर्ण खाऊन तेथेच राहे पडून, न मिळताही तेथे अन्न धैर्य धरून पडून जागे. विशेष धैर्य नरे धरून आरापरी राहावे पडून, थोडे अधिक गोड अन्न मिळे ते जेवून तोषावे. ते अन्न तसेही न मिळता धीरपणा दैवावरता धरुनी पडावे न निजता. स्वरूपी दृष्टी लावुनी अंगी पाहिजे तसे बळ, असताही राहावे निश्चळ. असा पडता सकळ दर्शनादी व्यापार लोपती. भाळी वृत्ती जी लिहिली आयुष्यरेखा जी काढिली, असे पडता ती नष्ट झाली न ऐकिली बोलीही. हे जाणून मी येथ पडलो अजगरवत, सदा आनंद भरीत सांगतो आता 10वा गुरु. असा सतत पडता भोग मिळता अथवा न मिळता, न कीजे हर्ष विषादता. समुद्र गुरु करिता हे कळे. तो नित्य पूर्ण असून वर्षाकाळी नद्या येऊन मिळता न जाय फुटून. हर्षे वेळा सोडून बाहेर विविध नद्या त्या ग्रीष्मी वाळती. समुद्रा न मिळती तरी दुःखे न वाळे सरितपती. ती रीती घ्यावी स्वधर्माधीन राहावे, भोग मिळता हृष्ट न व्हावे, न मिळताही दीन न व्हावे. असावे एक रूप. जरी यत्न केला तरी ठाव न लागे समुद्री. रत्ने किती अंतरी, हा लांब रुंद किती असे. हेची दृढ निश्चय करून जसे न ये कळून, तसे योग्याने होऊन अनुदिन स्वस्थ असावे. विशिष्ट किंवा हा निकृष्ट नर, असा लोकी करिता विचार न लावू द्यावा अंतपार. दुरत्यय असावे. गुण येथे किती असती, न करू द्यावी ही गणती. निर्विकारपणे स्थिती धरुनी राहावे निश्चळ. सदा पूर्ण समुद्रापरी प्रसन्नता दावावी बाहेरी. हे समुद्रापासूनी स्वीकारी अवधारी आता 11वा गुरु. जो विषय 5 पंचेंद्रियांनी सेवी तो जाय मरुनी. हे 5 गुरु करुनी शिक्षण घेऊनी विषय सोडी. स्वपन्नेव न जानाति सतोपि विषयान्यथा, तथैव जागरूकश्चेतको न मुच्येत बंधनात. जो न करी इंद्रिये स्वाधीन, स्त्रियांचे विलास लावण्य पाहून जाई मोहित होऊन, पतंगा समान मरेतो. जो हर्षे पाहता रूप, तो पतंग देखोनी दीप. त्यावरी घाली झेप, मग आपोआप जळे तेथे. जो जाय नर भुलुनी, पाहता नवी रमणी. फरडी विलासिनी तरुणी, तो व्यर्थ मरून जाईल. वस्त्रे मणी सुवर्ण भूषण, टिळे टिक्के भांग सोडून, पाहता काय ये दिसून प्रेता समान जे असे. ती असुनी अमंगळा, हाडा मासांचा एक गोळा. तेथे का भूल घे डोळा, घ्यावया सुख कळा म्हणाल जरी. अनार्य हे त्याहुनी, मंडुकाचे पोट फाडुनी. का रमाना सुख इच्छुनी, समान दोन्ही असती हो. व्रणप्राय जे स्थळ, किड्यांचे घर केवळ. तेथे वाटे सुख विपुळ, तरी किड्यांचे कुल सोडू नका. ईश जाऊ द्या तो भाग, हर हर शिरशिरते अंग. आता 12वा गुरु भृंग, दे ज्ञानयोग द्विविध तो. राजा परिसे मधुकृत, 2 असती प्रख्यात. मधु कृंतती पुष्पादाच्छिद्य, गृह्णातीति मधुकृत.
तो मधुकृत भ्रमर रे. हा सत्य दुसरा मधुकृत. मधुमक्षिका नावे ख्यात. आहारत्वेन स्वरूपेण च मधु करोतीति मधुकृत. यापासून शिकलो ते ऐक. शास्त्र व्यूह नाना प्रकार. ते न मिळती पढता जन्मभर. त्याचे घ्यावे सार. हे भ्रमर ज्ञान देई. हे रहस्य दुसरे ऐक. रस मिळेल अधिक. म्हणून कमळ धरिता एक. हो दुःख ते मावळता. मंदिर एक धरी अबुध. जरी रस मिळती विविध. तरी त्यांचा स्नेहे ये बंध. ध्यान छंद सुटोनी. जे रश्मीश्वरापासून घेतले संग्रहाचे शिक्षण. ते जाण त्याहून विलक्षण जाण भूपा. महान संग्रह करून न खाती न देती जे जन. जिभेस काटा लावून धन साठवून ठेवीती जे. ते समूळ नेती चोर चोरून. पूर्वी घेती त्याचा प्राण. जरी ठेवीती लपवून तरी शोधून काढती. जेवी हर एक प्रकारे करून अहचनीत जाऊन. माशा उंच वृक्ष पाहून यत्ने मधु झाकून ठेवीती. तसे तेथे राखता कोणा न देता स्वये न खाता. यत्ने त्या जाळून सर्वथा लोक नेती ते मधु. तेव्हा जो साठा करी त्याचा उपयोग न करी तो त्या साठ्याबरोबरी खरोखरी नाश पावेल. असा यदुराया हा उपदेश सांगे गुरु द्वादश. आता 13व्या गुरुचा उपदेश सावकाश ऐक तू. स्वसत्तेची किंवा पराची नारी असो तिची. प्रीती धरिता स्नेहाची बेडी दृढ पडेल. जरी रूपवती काष्ठमयी नारी असो तिला पायी स्पर्श करता बद्ध होई. गज देई साक्षही. गजा पंचानना वाचून आकळी असा नसे कोण. तया खड्ड्यात घालून ठेवी हत्तीन काष्ठाची. मग कसी बरे नारी मांसमयी असे तरी. न बांधील हे अंतरी. कोण धरी सांग बा. आपुल्या हितासाठी नारी मोहगर्ती लोटी. जिचे प्रेम जो पोठी ठेवी तो शेवटी नरकी जाय. हत्तीण पाहून हत्ती आलिंगावया धावती. तेथे जे बलिष्ठ असती ते हाणती निर्बला. नर तसे जे स्त्री पाहून जाती जरी धावून. त्वरे बलिष्ठ येऊन त्याला मारून टाकीती. स्त्री अमंगळ प्रेतापरी. दृष्टी ही तिजवरी न करावी मग दुरी. आलिंगनाची वार्ता ती. जगात भुलले हे जन. जेथुनी होती उत्पन्न तेथेची राहती रमून. मग पशु समान का न म्हणावे. जो मत्ते भाचे परी पाहताची सुंदरी. धाव घे तिजवरी तो नरका भीतरी लोळेल भूपा. तोची परम पावन. जो नर वयात येऊन स्त्रियांसी न घे शिवून. शिवसमान जाणतो. स्वरवेश्यावलोकन करून जसा न भुलला नारायण. तसे धैर्य धरून राहे तो जाण परब्रह्म. स्त्रीतमिस्त्रा दिसता विलासांधकार पसरता. हर्ष वाटे स्त्रीतमिस्त्रा दिसता विलासांधकार पसरता. हर्ष वाटे कामीभूता नाना चेष्टा करावया. धीर योगी चतुर स्त्रीतमिस्त्रा दिसता सत्वर. बसती सिद्धासनावर निरंतर जागती. मी असा गजापासून उपदेश घेतला जाण. 14व्या गुरुपासून घेतले शिक्षण सांगतो. जरी वसे ध्यानयोगी किंवा कुणते तपा लागी किंवा विद्याभ्यासा लागी तरी पोटा लागी न शिणावे. भूपा सौख्यकारकसा धन. भूक लागल्या जाण. हाती झोळी घेऊन भिक्षाटन करावे. गृही पुरुष फिरून अनेक उद्योग करून नाना ठाई फिरून कष्ट करून जे संपादी. जो पुरुष गृहस्थ त्याला श्रम पडती बहुत. ग्रामी वनी दुकानी हिंडत
काष्ठ भाजी धान्य घ्याया. जे उषकालापासून इकडे तिकडे फिरून धान्याधिक संपादून स्वयंपाक करून ठेविती. दुःख सोसून पाक करीती, पोरा बाळांलाही न देती. तव भिक्षू घाला घालिती, मधु हा जेवी. ज्या महत्तर कष्ट करून नाना वनी फिरून मिळेल तसे संपादून माशा साठवून ठेविती मधु. माशा महत्तर कष्ट करीती, यत्ने मधु मिष्ट करीती. स्वये बिंदू मात्र न खाती, न देती पोरालाही. सुविस्मित मधुहा होऊन यत्ने तेथे जाऊन त्यांच्या खाण्यापूर्वी घाला घालून ते घेऊन जात असे. पार्थिवा पाहे हे उद्योगा वाचून अकस्मात ये मिळून. हे शिक्षण घेऊन सुखे जेवून असावे. हीच युक्ती बरी जाण, चूल चौका करी कोण. धुमाने डोळे फोडून हात भाजून कोण घेई. आहार मात्र सिद्धान्न, भिक्षा मागून आणून अनायासे खाऊन ध्यान करून जिरवावे. खाऊनी जो विशेष अन्न ध्यानादिक न करून राहे बोकळून, त्याला पतन येईल खास. बा ख्याल खुशाली करावया, ही वृत्ती नसे राया. केवळ ध्यान करुनिया जिरविता उभया ये श्रेय. पंच महापापे गृहस्थाची, भिक्षा देता ती जाती त्याची. अतिथी फिरविती तयांची, हानी मोठी होईल. पक्षी मृगयुक्त जसे वन, तसे ते घर जाण. जेथुनी अतिथी जाई फिरून, पुण्य घेऊन गृहस्थाचे. घरात वैश्वदेव न होता, ब्रह्मचारी यती येता. यत्नफळ ये त्याला अन्न देता, त्या फिरविता चांद्रायन प्रायश्चित्त. भूपा मला शिक्षण मिळाले 14व्या गुरुपासून, आता 15व्यापासून घेतले शिक्षण ते ऐक. त्वरे थेट सारखे धावती, वायुपरी ज्यांची गती. ते जे मृग हाती न लागिती, ते बद्ध होती गीतशब्दे. हे उदंड मोहन जाई चित्ता वेधून, जे टाकी मृगा बांधून एक क्षण न लागताची. वनी भले गवई जाऊन, वीणा सारंगी वाजवून, नाना आलाप घेऊन सुस्वर गाऊन राहती. अकस्मात ते ऐकून त्या गीता लुब्ध होऊन, मृग सर्व विसरून पडती येऊन त्यावरी सारे. मृग तंत्री स्वरी होता लीन, मृगयू त्यांचे करी बंधन. त्यापासून घेतले शिक्षण, नाद सोडून द्यावया. गीत शब्द वाटे मधुर, ऐकता कोमळ सुस्वर. तो वेधितसे अंतर, हे दृढतर बंधन जो. ज्या नारी सुस्वर गाती, कोकिळेपरी आलाप घेती. ऐकताच ते चित्ती लागे अति मोहकसे. नाना रंग दाखवून ताल काल साधून, राग रागिणी उजळून गाती ते दुरून ऐकावे. जेथे ओंकारपूर्वक साम गाती भक्तिपूर्वक, किंवा गाती भाविक ईश्वर गुणानुवाद, ते आक्रंदन जाण. हो का सुस्वर गायन, जे भगवत गुणाविण किंवा कोल्ह्याची ओरड. जसा तो ऋष्य शृंग मुनी, जो झाला मृगीपासूनी. स्त्रियांचे नृत्याधिक पाहुनी, भुलुनी बद्ध जाहला. तेव्हा स्मरणसुद्धा ग्राम्य गीतांचे न कीजे, हे 15व्या गुरुचे सांगणे आता 16व्याचे. मित साचे सांगतो, सत्वर गती जया असे, जो जळी धावत असे. धरता हाता न येत असे, तो बद्ध होत असे जिव्हेमुळे. नित्यकृत जळवास, जिव्हा नावरी त्यामुळे खास. धरिती त्या मत्स्यास, सोडूनी बडीश मांसयुक्त. नको तववरी सुखाशा, जव न सुटली रसाशा. मासा अशा उपदेशा, देतसे रसाशा टाकावया. मनी स्मरता रसाला, लाळ सुटे जिव्हेला. मग घेता सुवासाला, त्या नराला कोण आवरी. जे ही रसना नावरती, ते देशोदेशी भटकती. गुरे घरे पोरे विकती, रसना तृप्ती करावया.
पराक्रम थोर करीती, जे शत्रूलाही जिंकिती, तयालाही नावरेती, रसना बरी हुळकी जी. जरी तो विचारशीळ, सभेत जिंकी शास्त्री मंडळ, तयालाही जिव्हा केवळ, निखळ दुर्जेय होय. हा विस्मय वाटे आम्हा, 4 अंगुळे जिव्हा तुम्हा, का नावरे हे आम्हा, कारण सांगा विचारुनी. असा रसनेचा हा अभ्यास चालिला बहुत दिवस. चालिला म्हणता तुम्हास सांगतो तसे आचरा. असे कृत्य आता करा, थोडा थोडा रस कमी करा, प्राणवृत्ती परी आचरा, जिंकाल मग रसनाती. तुम्ही तववरी जितेंद्रिय न व्हाल, जवर रसना न जिंकाल. रस जिंकता सर्व जिंकाल, जितम सर्वम जिते रसे. हेची स्मरण ठेवून अनुक्रमे रस जिंकून, सर्वत्र विजयी होऊन, येथे पडून राहिलो सुखी. असे रसना आवरण्याचे हे 16व्या गुरुचे शिक्षण लाधले साचे, रसाचे प्राबल्य निवारिजे. इति श्रीमद परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री दत्त महात्म्ये 49मोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.